उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील उमेदवारीचं काहीही ठरलेलं नसताना आता त्यांना तुतारी आवडू लागली आहे। तुतारी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह आहे। हा निवळ योगायोग आहे। उदयनराजे तुतारी चिन्हावर लढणार का अशी चर्चा आता साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूयात। उदयनराजेंना तुतारीची भुरळ। उदयनराजेंकडून तुतारीचं तोंड भरून कौतुक। हातात तुतारी घेण्यावर मात्र सस्पेन्स। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उदयनराजेंना तुतारीची आठवण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असलेल्या उदयनराजे अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्या वागण्या बोलण्यातून देखील त्यांची अस्वस्थता आता दिसू लागली आहे। काहीही झालं तरी साताऱ्यातून लोकसभा लढणार असं सांगणाऱ्या उदयनराजे यांनी आता तुतारी पुराण सुरू केलंय। तुतारी म्हणजे काय? हे आज कोणते चिन्ह घेतले? पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायचेच। कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच। त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही। उदयनराजेंच्या उमेदवारीचं ठरत नसल्याचं दिसतंय। दुसरीकडे तुतारीवाल्यांचाही उमेदवार ठरत नाहीये। या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्याच्या चर्चा आता साताऱ्यातल्या नाक्या नाक्यावर रंगू लागल्या। त्यामुळे उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये पुन्हा तुतारीचे स्वर गुंजणार का अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।